रेशीमबंध लेखक यू म पठाण या पाठावरील स्वाध्याय 1 कृती करा. उत्तरात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. उत्तर 1 हळुवारपणे येते, 2 अलगद येते, 3 मुलायमपणे येते, 4 कुणाला चाहूल लागत नाही. घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये 1 किरमिजी, 2 निळसर, 3 इंद्रधनुषी, 4 पिवळी. चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. उत्तर 1 रक्तचंदनी व पांढरा शुभ्र, 2 मंद मंद गंध. उत्तरात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रश्न. 4 प्रश्न लिहायचे आहेत. उत्तर 1 यांच्यात आपल्यात कोणतं बरं नातं आहे, 2 कोणते रेशीमबंध आहेत, 3 कोणती जवळीक आहे आणि 4 यांना भेटण्याची ओढ का बरं मनाला लागून राहते. 2 कारणे शोधा व लिहा. पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण पाखरे गाढ झोपेत असतात. मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण निसर्ग व मानव यांच्यात आदिम रुजू स्नेहबंध आहे. 3 पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलासंदर्भात आलेले अनुभव लिहा. 1 सायली. उत्तर पाखरांचा चिवचिवाट ऐकून सायली उठते. 2 गुलमोहर. उत्तर गुलमोहराची सहसह सुरू होते. 3 जाकरांडा. उत्तर पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. 4 चाफा. उत्तर एकमेकांशी हितगुज करू लागतात. वर्णन करा. 1 उत्तरात्रीचे आगमन, 2 पहाट व पाखरे यांच्यातील नाते. 1 उत्तरात्रीचे आगमन. उत्तर उत्तरात्र म्हणजे मध्यरात्रीनंतरची व पहाटेच्या अगोदरची रात्र. उत्तरात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागत नाही. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं उमटत राहतात. उत्तरात्री सर्वत्र नीरव शांतता पसरलेली असते. आसमंतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला असतो. यावेळी सर्व वेली पाखरांचा डोळा लागलेला असतो. 2 पहाट व पाखरे यांच्यातील नाते. उत्तर पहाटे सर्वात आधी जाग येते ती पाखरांना. ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली का असे विचारू लागतात. खरं तर पहाट त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं आणि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. असं पहाट व पाखरे यांच्यात नाते आहे. खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा. 1 वृक्ष, 2 वेली, 3 फुले, 4 पाखरे. 1 वृक्ष. उत्तर गाढ झोपलेले असतात. पहाट झाली की गुलमोहराची सहसह सुरू होते. 2 वेली. उत्तर अलविशाप्रमाणे शांत झोपलेले असतात. 3 फुले. उत्तर रंग, गंध, रूप विसरून विसावलेली असतात. 4 पाखरे. उत्तर गाढ झोपलेली असतात. पहाटेला त्यांचा चिवचिवाट सुरू होतो.
4. व्याकरण. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. मन समेवर येणे. अर्थ मन सुखदुःखांच्या पलीकडे जाणे. वाक्यात उपयोग. लहान मुलातील निरागसपणा पाहिला की मन समेवर येतं. 2. साखर झोपेत असणे. अर्थ पहाटेच्या गाढ झोपेत असणे. वाक्यात उपयोग. उत्तर रात्री लेखकाला जाग येते तेव्हा सारं जग साखर झोपेत असतं. 4. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. 1. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. उत्तर खरं तर पहाटच त्यांना विचारत असते स्वल्पविराम की एकेरी अवतरणचिन्हात मी येऊ का तुम्हाला भेटायला प्रश्नचिन्ह एकेरी अवतरणचिन्ह पूर्ण. 2. निशिगंध म्हणजे निशिगंधच. उत्तर निशिगंध म्हणजे निशिगंधच उद्गारवाचक चिन्ह. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा. 1. वाक्य वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला केवढा विरंगुळा देऊन जातात. वाक्य प्रकार उद्गारार्थी वाक्य. बदलासाठी सूचना. विधानार्थी वाक्य करा. उत्तर वृक्षवेली आपल्याला तजेला व विरंगुळा देऊन जातात. 2. वाक्य आल्हादाला आणि हर्षोल्लासाला अनावर भरती येते. वाक्य प्रकार विधानार्थी वाक्य. बदलासाठी सूचना. उद्गारार्थी वाक्य करा. उत्तर किती अनावर भरती आल्हादाला हर्षोल्लासाला येते. उद्गारवाचक चिन्ह. 3. वाक्य वाफे तर कोरडेच आहेत. वाक्य प्रकार होकारार्थी वाक्य. बदलासाठी सूचना. नकारार्थी वाक्य करा. उत्तर वाफे तर भिजलेले नाहीत. खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द. समासाचा विग्रह. समासाचे नाव. 1. पांढरा शुभ्र. शुभ्र असा पांढरा. कर्मधारय समास. 2. वृक्षवेली. वृक्ष आणि वेली इतरेतर द्वंद्व समास. 3. गप्पा गोष्टी. गप्पा आणि गोष्टी समहार द्वंद्व समास. 4. सुख दुःख. सुख किंवा दुःख वैकल्पिक द्वंद्व समास. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा. 1. खिडकी हलकेच उघडतो. उत्तर कर्तरी प्रयोग. 2. मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली. उत्तर कर्मणी प्रयोग. 3. तुम्हाला त्यातला आल्हाद जाणवेल. उत्तर भावे प्रयोग. 5. स्वमत कृती. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम ऋजू स्नेहबंधामुळे तर नाही. या विधानासंबंधी तुमचे मत लिहा. उत्तर निसर्ग व मानव यांच्यात युगानयुगांचा संबंध आहे. तो इतका पुरातन आहे की मानवाचा जन्मच मुळी या निसर्गात झाला आहे. निसर्गातच माणसाची वाढ व विकास होते. निसर्गाच्या सानिध्यातच माणूस लहानाचा मोठा होतो. निसर्गच माणसाचे पालन पोषण आणि भरण करतो. निसर्गाच्या सानिध्यात माणसाला मानसिक शांतता लाभते. निसर्ग माणसाला आईची माया आणि अपत्याचे प्रेम देतो. निसर्ग माणसाच्या जीवनात संगीताचे स्वर आणि सप्तरंगांची उधळण करतो. माणूस व निसर्ग यांच्यात अनेक गोष्टीत साम्य असलेलं पाहायला मिळतं. माणूस रात्रीचा झोपतो तसेच निसर्गातील अनेक घटक झोपलेले असतात. उत्तर रात्रीची नीरवता आणि लेखकाची नात अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागसता यात कितीतरी साम्य असलेलं लेखकाला जाणवतं. माणसाला जशी मायेची गरज असते तशीच ती झाडा फुलांनाही असते. जितकी माया तुम्ही त्याला लावाल तेवढाच आनंद ते तुम्हाला देतात. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम ऋजू स्नेहबंधामुळे असे मला वाटते. रेशीमबंध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. उत्तर
रेशीमबंध म्हणजे रेशमी धागा, जो अत्यंत मुलायम नाजूक असतो. निसर्ग व माणसाला एकमेकांशी जोडणारा धागा देखील असाच मुलायम नाजूक असतो. माणसाला आदिम काळापासून निसर्गाची ओढ आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणे नेहमीच त्याला आवडत आले आहे. लेखकाच्या मनातही अशी ओढ आहे, म्हणून तर तो पहाट होण्याची, झाडं, पक्षी, फुलं उठण्याची वाट पाहतो. त्यांना भेटण्यास तो आतुर असतो. दोघेही या विश्वाचे घटक आहेत. लेखक, सामान्य नागरिक आपल्या लिखाणात, बोलण्यात आपले बोलणे अधिक जोरकसपणे मांडण्यासाठी निसर्गातील उपमा प्रतीकांचा वापर करतात. यावरून दोघांचे नाते किती घट्ट आहे ते समजते. म्हणून रेशीमबंध हे या पाठाचे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. 6. अभिव्यक्तिकृती. निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: निसर्ग आणि मानव यांच्यात अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. माणसाचे शारीरिक व मानसिक पालनपोषण निसर्गात होते. निसर्गाशिवाय माणसाचे अस्तित्व अशक्य आहे. निसर्ग माणसाचा गुरु आहे. निसर्गाच्या सानिध्यात माणूस आपल्या सर्व चिंता, काळज्या विसरतो. त्याच्या सानिध्यातच त्याला मायेची ऊब, अपत्याचं प्रेम मिळते. जितकं प्रेम तुम्ही झाडं, पानं, फुले यांच्यावर कराल, तेवढा आनंद ते देतात. माणसाच्या चांगल्या वाढीसाठी आहाराबरोबर जशी प्रेमाची गरज असते, तशी झाडांनाही असते. उदाहरणार्थ, जॉर्ज डब्ल्यू कार्वर, एक होता कार्वरमधील, बागेत जाऊन बसायचा, झाडांशी बोलायचा, तेव्हा कोमेजून गेलेली फुलझाडं वाढायला लागायची. निसर्ग आणि माणसातील परस्पर संबंध असे आहेत. डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाआधारे लिहा. उत्तर: मनात येणाऱ्या आवर्तनाला शब्दरूप देऊन एक भावरम्य शब्दचित्र प्रस्तुत पाठात लेखकाने रेखाटले आहे. उत्तर, रात्र, पहाट, सकाळ या प्रहरांचे ललितरम्य शैलीत वर्णन केले आहे. संवेदनशील मनाने टिपलेली वृक्ष, वेली, पाखरांची शब्दचित्रे मनाला उल्हासित करतात. पाखरे आणि पहाट एकमेकांना भेटायला किती आणि कशी आतुर झाली आहेत, यासंबंधीचा अनुभव अत्यंत तरलपणे शब्दांकित केला आहे. प्रसन्न सकाळ तितक्याच प्रसन्न शैलीत चित्रित केली आहे. पाठातील संवादात्मकता व त्यातील नाट्य प्रत्ययकारी आहे. आदिम, रुजू, गंधवार्ता असे शब्द लालित्यपूर्ण आहेत. संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना सोयरे असे म्हटले आहे. यामागील तुम्हाला समजलेली कारणे लिहा. उत्तर: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संत तुकारामांचा अभंग आहे. या अभंगात ते वृक्ष, वेली, पशुपक्षी यांना आपले नातलग म्हणतात. जे आपल्या जवळचे आहेत त्यांना आपण नातलग म्हणतो. या अर्थाने विचार केला तर अगदी आदिम काळापासून आपण जन्मापासून मरेपर्यंत निसर्गाच्या सानिध्यात असतो. म्हणून हा निसर्ग आपला सोयरा आहे. माणसाला आदिम काळापासून निसर्गाची ओढ आहे. तोच आपले भरण पोषण करतो. जवळच्या माणसांपासून जितकी माया, प्रेम, आनंद मिळतो, किंबहुना थोडा अधिकच आनंद निसर्गात मिळतो. माणूस निसर्गाचा एक छोटासा भाग आहे. निसर्गाच्या कलाने निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता जीवन कंठले पाहिजे, तरच माणूस नातलग होऊ शकतो.